कर्जत नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेल्या गणेश घाट परिसराची अखेर शिवसैनिकांनी पुढाकार घेत स्वच्छता केली। सफाईनंतर एकेकाली घाणीचे साम्राज्य पसरलेला गणेश घाट आता चकाचक झालाय। कर्जत बाजारपेठेतील महावीर पेठ, शनी मंदिर तसेच जैन मंदिर परिसरातील कैची घाट येथे नगर परिषदेकडून विकासात्मक कामांतर्गत गणेश घाटांची निर्मिती करण्यात आली आहे। मात्र घाटांची निर्मिती केल्यानंतर त्यांची नियमित स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। या परिसरात जैन मंदिर, शनी मंदिर व राधाकृष्ण मंदिर असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असते। मात्र कचरा व्यवस्थापनाची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्यामुळे भाविकांकडून येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात होता। परिणामी संपूर्ण गणेश घाट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते। येथे पसरलेल्या घाणीचे साम्राज्य स्वच्छ व्हावे यासाठी शिवसेनेचे उपशहर प्रमुख रोहित ओसवाल यांनी वेळोवेळी नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणत्याही प्रकारच्या स्वच्छतेच्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। अखेर आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने हा परिसर पुन्हा स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला। शिवसेनेचे उपशहर प्रमुख रोहित ओसवाल यांनी पुढाकार घेत आपल्या सहकाऱ्यांसह या परिसराची साफसफाई केली। शनिवारी 10 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही स्वच्छता मोहीम सुरू झाली। तब्बल 3 तास चाललेल्या या मोहिमेत सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेत रोहित ओसवाल, डेक्कन जिमखाना विभाग प्रमुख पंकज शिंदे, विभाग संपर्क प्रमुख आशिष वर्मा, कौशिक वांजळे, कुणाल गुप्ता, विनायक गायकवाड, प्रज्ञेश मगर, राकेश दुर्गे, महावीर पेठ विभाग प्रमुख अश्विन जैन हे उपस्थित होते। यावेळी बोलताना रोहित ओसवाल यांनी सांगितले की शहर व परिसर स्वच्छ ठेवणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे। मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून उघड्यावर कचरा न टाकता तो कचरा पेटीतच टाकावा, त्यामुळे परिसर स्वच्छ राहील आणि पुन्हा अशा प्रकारची घाण होणार नाही। तसेच या परिसरात निर्माल्य व इतर कचरा टाकण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने निर्माल्य कलश व कचरा कुंडी बसवावी आणि कचरा वेळेवर उचलावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान शहरातील इतर काही ठिकाणी अशाच प्रकारे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून पुढील काळात अशा ठिकाणीही शिवसैनिक स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं रोहित ओसवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं। सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आम्ही कर्जत नगर परिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ येथील जैन मंदिराला लागून राधाकृष्ण मंदिर आणि त्या लागून शनी मंदिर त्या परिसरात कैची घाट आणि त्या परिसरात जी परिसर आहे त्या परिसरात आम्ही गेल्या बरेच वर्षापासून बरेच महिन्यापासून तो कैची घाटला साठलेला कचरा तो बघत आहोत। आज बरेच भाविक तिथे येतात आणि तिथे आपलं मंदिराची जी श्रद्धा आहे तिथे काय नारळ वगैरे हे अर्पण करतात, पण त्या परिसरात आज एवढी घाण आणि एवढी अस्वच्छ झाली आहे की आम्हाला बघवत नव्हतं। आणि आज आमची शिवसेना कर्जत शहर प्रभाग क्रमांक 6ची टीम आज सर्वप्रथम आज सकाळी येऊन हा पूर्ण परिसर स्वच्छ केला आणि आज भाविकांसाठी आम्ही हे एक आवाहन करतो की आज आम्ही ही मोहीम राबवली आहे। ह्यापुढे आज नागरिकांना आम्ही सांगत इच्छितो की तुम्हीही हा परिसर स्वच्छ ठेवा आणि आपलं श्रद्धेचं हे ठिकाण आहे राधाकृष्ण मंदिर आणि शनी मंदिर आणि त्या लागून जैन मंदिर, तिथे एक चांगलं परिसर निर्माण करूया। आज आपण गेले कित्येक दिवस हा परिसर बघत होतो। खूप गचाळ पद्धतीने ते सगळं हे चाललं होतं। तर रोहित ओसवाल, कौशिक वांजळे, प्रज्ञेश मगर, कुणाल गुप्ता यांनी पुढाकारांनी आशिष वर्मा, राकेश देशमुख आणि विनायक गायकवाड यांच्या पुढाकाराने आज जो आपण ही मोहीम हाती घेतली आहे याच्यामागे एकच कारण आहे की इथे जी मंदिर आहेत त्या मंदिरांचं कुठेतरी पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, ही आपली नाही सर्वांची जबाबदारी आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही एक पुढाकार घेतला आहे, एक पाऊल आम्ही आलो आहे पुढे। तर नागरिकांना एवढंच म्हणणं आहे, नागरिकांना याच्यामधनं एवढंच सांगणं आहे की याच्यापुढे नागरिकांनी पण सतर्क राहून की आपल्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ राहील, त्याचं पावित्र्य कसं राखलं जाईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी। भरपूर दिवसापासून आम्ही बघत आलो इकडं की लोक कचरा टाकतायत। जे पावसाळ्यामध्ये गाळ आला होता मातीचा तो इकडं साठून होता, मग लोकांनी इकडं कचरा टाकायची, सगळा परिसर खूप घाण झाला होता। त्याला लागून एक गार्डन पण आहे, त्याच्यामुळं लहान मुलं झाली किंवा संध्याकाळी येण्याची जी पब्लिक येते राऊंडअपसाठी असेल काय असेल तर तिकडे येत नव्हती का घाण बघून। भरपूर दिवसांपासून बघतो इकडे कचरा खूप आहे। आपण नगरपालिकाकडून पण सगळ्यात अपडेट घेत राहिलो की बाबा आम्हाला ही जागा स्वच्छता करून द्या,
पण काय त्यांच्याकडनं असं काय झालं नाही. त्यानंतर आम्ही सगळे आमची टीम मिळून एक ठरवलं संध्याकाळी सगळे मीटिंग करून की आपल्याला हे घाट कसं पण करून काही करून आपल्याला हे स्वच्छ करायचं आहे. का लोकांसाठी हे घाट नगरपालिकाने बनवून दिले ते स्वच्छ राहिलं पाहिजे आणि लोकांच्या सेवेसाठी हा घाट उपलब्ध राहिला पाहिजे. मग आज आम्ही सगळी टीम आशिष वर्मा असेल, रोहित ओसवाल असेल, पंकज शिंदे असेल, कौशिक वांदले असतील, विनायक गायकवाड, राकेश दुर्गे आणि प्रज्ञेश मगर ही आमची टीम मिळून आज आम्ही सकाळपासून इकडे येऊन सगळा हा परिसर अख्खा स्वच्छता केला आहे. इकडं आव्हान एकच असेल केला लागून जी आमची सध्या ती स्थळ आहे आणि आपला जी नदी पात्रता आहे ते एकदम स्वच्छता ठेवण्यासाठी इकडं कचरा न टाकता कचऱ्याची गाडी येते आपल्या घरासमोर त्यात कचरा टाकून व्यवस्थित कचरा दिला तिकडं कचरा न टाकता हे जागा फक्त स्वच्छता ठेवावी. हा जो आपण सगळा परिसर बघतोय या परिसरामध्ये ही जी मंदिरं आहेत या मंदिरांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कर्जतमधले सगळेच भाविक येत असतात. व तो समाज कुठलाही असो प्रत्येक समाजातील माणूस इथे येऊन नमस्कार करण्यासाठी येत असतो. त्या उद्दिष्टाने नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी इथे हे नदीघाट बनवलेले आहेत. इथे लोकांनी येऊन आपल्या श्रद्धेप्रती कोणी नारळ अर्पण करतं, कोणी काही करतं. पण बरेचदा असं बघण्यात आलं की लोक आपल्या घरचं निर्माल्य आणून निर्माल्य इथे नदीमध्ये टाकतात आणि ते निर्माल्य नुसतं नाही टाकत तर ते निर्माल्य प्लॅस्टिक सहित टाकतात. आज आपण बघितलं असेल इथे आपण कचऱ्याचं ढीग बघू शकता. हे प्रचंड प्रमाणामध्ये प्लॅस्टिक साठलेलं आहे. हे प्लॅस्टिक सगळं आम्ही आता गोळा केलं आहे. हे नगरपालिकेने उचलण्याची कृपा करावी. दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेला एक आमच्यातर्फे एक विनंती असेल की आपण शक्यतो जिथे जिथे असे घाट आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी 2-2 तरी निर्माल्य कलश ठेवावेत. निर्माल्य कलश ठेवल्याने काय होईल, लोक ते निर्माल्य त्या निर्माल्य कलशामध्ये टाकतील. त्याच्या शेजारी दुसरा डस्टबिन पण ठेवावा ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत आणलेलं प्लॅस्टिक टाकतील. इथल्या या परिसरातली लोकं पण बरीचशी अशी आम्ही पाहिली की ज्यांनी आम्हाला मदत पण केली या सगळ्या कार्यामध्ये. कारण त्यांचंही असं म्हणणं आलं की इथे कचरा साठलेला दिसतो, नदीचा गाळ येतो, मग बाहेरची लोकं येऊन पण इथे कचरा टाकतात. तर कर्जतकरांसाठी हे आमचं आव्हान आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम बघा आणि तुम्ही हे टाळा. आपल्या भविष्याच्या पिढींसाठी स्वच्छ कर्जत आणि सुंदर कर्जत दिसलं पाहिजे. नवीन पिढ्यांना ह्या नदीची माहिती झाली पाहिजे. लहान मुलं इथे खेळायला यायला पाहिजे. इथे आपण बघितलं की नगरपालिकेने एक छान सुंदर बाग आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगलं ठिकाण निर्माण केलेलं आहे. तर सगळ्या लोकांनी या गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे एवढीच आपल्या कर्जतकरांना विनंती आहे. दरम्यान नुकतीच कर्जत नगर परिषदेची निवडणूक पार पडलेली असताना या परिसरातील गणेश घाटात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्याकडे स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण या ठिकाणी साचलेला कचरा व अस्वच्छता दूर करण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी आतापर्यंत नेमका कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती घेणे आता गरजेचे बनले आहे. निवडणुकीदरम्यान स्वच्छता, आरोग्य आणि स्वच्छ शहर हे मुद्दे अग्रस्थानी ठेवून मत मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच आता या प्रश्नाचा विसर पडला आहे का असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन व लोकप्रतिनिधी गप्प असताना रोहित ओसवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेला स्वच्छतेचा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून आता व्यक्त होत आहेत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.